आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आज ध्वजारोहण, प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, तर बीडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आज ध्वजारोहण होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे ध्वजारोहण करणार आहेत। या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिनानिमित्त आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण केलं जाणार आहे। मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणार, तर बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। या पार्श्वभूमीवर आता जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त। आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि या ठिकाणी आपण पाहतोय जिल्ह्याचे प्रत्येक या ठिकाणी पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि या निमित्ताने आपण पाहतोय मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आज ध्वजारोहणाचं आयोजन करण्यात आलंय। प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ध्वजारोहण करणार आहेत। मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आज ध्वजारोहण करणार आहेत आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण होणार आहे। कारण निजामांसोबत दोन हात करताना स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि त्यानंतर मराठवाडा कुठेतरी मुक्त झाला। मात्र हे संपूर्ण काही होत असताना स्वतःची जीवाची ही पर्वा न करता दोन हात करणं, लढणं, जीवाची बाजी लावणं आणि त्यानंतर मराठवाडा मुक्त करणं म्हणजे ही एक मोठी बाब आहे। आणि त्यासाठीच आज जर पाहिलं तर 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो। छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी स्मृतिस्तंभ आहे, त्या ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं। मुख्यमंत्री महोदय छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस काही मिनिटात म्हणजे 9 वाजता या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे। त्यासाठी संपूर्णपणे या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कारण अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते। कारण काही जणांनी असा इशारा दिलेला आहे की आम्ही ध्वजारोहण करू देणार नाही, कारण आरक्षणाचे काही प्रश्न आहेत, जोपर्यंत तुम्ही आरक्षणाचा मुद्दा सोडवत नाहीत तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करून देणार नाही, असा देखील काही संघटनांनी इशारा दिलेला होता। त्यानंतर पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पूर्णपणे सजावट करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते जे आहे ते ध्वजारोहण पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगर एकट्या जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येते। आणि दुसरीकडे काही स्मृती उद्यान आहे, तर स्मृती उद्यानामध्ये काही प्रतिमा आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन जे आहे ते करण्यात येणार आहे। नीलम जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला किती वाजता उपस्थित राहणार आहेत आणि दिवसभर या कार्यक्रमाचं कशाप्रमाणे नियोजन असेल त्या संदर्भात माहिती? नीलमजी, मुख्यमंत्री महोदय काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईतील सर्व कामं आणि दौरे आटपून दाखल झालेले आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ते मुक्कामी आहेत। तर दुसरीकडे ते आल्याच्या नंतर 9 वाजता या ठिकाणी ध्वजारोहण केलं जाणार आहे। या ठिकाणचं ध्वजारोहण झाल्याच्या नंतर फुलंब्री या ठिकाणी एक स्वागत समारंभ आहे, गुणवंतांचा सत्कार आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातील आणि त्यानंतर बीडमध्ये जे काही रेल्वेचं अनावरण आहे किंवा रेल्वे मार्गाचं जे अनावरण झालेलं आहे तर त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस हे जाणार आहेत। त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। म्हणजे हा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा। तर देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल म्हणजेच मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त एक औचित्य आहे ते म्हणजे ध्वजारोहणाचं आणि त्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जी, याचे अपडेट तुमच्याकडून आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.